जय शाराम मंडळी, मी पूनम आणि पूनम ब्लॉग या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. छान अशी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि आध्यात्मिक शाळाही ऐकून झालेली आहे. तर सकाळची सुरुवात देवपूजेपासून होते. खरं तर ह्यापूर्वी सकाळ सकाळ धाराई वगैरे काढायच्या असतात. धारा वगैरे काढलं आणि खवा करायला आपलं दूध भट्टीत ओतून आपलं देवपूजा ही छान करून घेतली. आता गुरुवारची प्रतिमा मीच आणलेली होती. ज्यांनी कोणी नाही काढली तर आपली गुरुमाऊली आपल्या घरी मी घेऊनच येत असते. म्हणजे असं काही नाही की न्या असं म्हणजे जास्त कोणाला जबरदस्ती नाही करायची. ज्यांनी सहजासहजी प्रतिमा कोण नेणार असं एकदा आपलं सेवा केंद्रात म्हणायचं. जर कोणी नाहीच नेली तर चला माऊली आमच्या घरी. गुरुमाऊली आपलीच आहे ना. छान देवपूजा करून घेतली आणि रामफळीचा प्रसाद ठेवला. आता एक रामफळ होतं, म्हणजे शेवट सीजन आता संपत आलं आहे. रामफळ होतं आणि प्रसाद ठेवून घेतला. आज 202 देहदान म्हणजे की बॉडी डोनेट झालेले आहेत. आणि खरंच गुरुमाऊलींचं एवढं कार्य मोठं आहे ना. तर आपल्या गुरुमाऊलींची 42 सेवा चालू आहेत. म्हणजे ॲम्ब्युलन्स मला नाही सांगता येणार, खूप चांगल्या 42 सेवा अशा गुरुमाऊलींच्या चालू आहेत. आणि विनामूल्य 1 रुपया न घेता कोणाकडून अगदी विनामूल्य ह्या सेवा अहोरात्र पार पडत आहेत. इकडं सुंदर अशी देवपूजा करून घेतली, आरती झाली, नैवेद्य झाला आणि आता आम्हाला जायचं होतं बघा शेतात आपलं गहू काढलेला आहे. पेरूच्या बागेत भरपूर गहू झालेला आहे. आपल्याला तुम्ही तर पाहिलंच होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही पेरूच्या बागेतनं पेरता येत नव्हतं म्हणून विस्कटून गहू टाकलेला होता आणि त्याचा गहू 15 कट्टे गहू झालेला आहे. खूप गहू झालेला आहे आपल्याला, अगदी अपेक्षापेक्षा जास्त. आणि आपल्या इकडल्या शेतात गहू आणलेला आहे, म्हणजे की आपल्या गाई जिकडे आहेत ना, गाईंचा कोटा तिकडंच गहू आणून टाकलेला आहे. तळवट हातरला आणि टेलरमध्येच असं खाली करायला चालू आहे. इकडे आम्ही सगळ्यांनी तळवट अंतरून घेतला आणि याच्यावरनं गहू टाकायचे. आता लिंबाचा पाला, मोठं मीठ असतं ना आपलं, ते टाकलं की मग काही कीड लागत नाही. गहू उन्हा टाकायचं काम चालू होतं तोपर्यंत आली बघा लाईट. आता 12ला जाते, त्यामुळे म्हणलं चला आधी कुटी करून घ्यावी, कारण एकदा लाईट गेली का तर परत काय लाईट येत नाही. लाईट आहे, मला मोबाईलमधनं वाटलं लाईट गेली काय की आहे. चला तर आता कुटी करायची, गाई वगैरे सोडून द्यायच्या. आणि ऊन तर एवढं जबरदस्त पडायला लागले, त्यामुळं म्हटलं चला गव्हाचं वाळवण तरी होऊन जाईल. इकडं टेलर जरा थोडंसं पाठीमागं घेतलं, म्हणजे तळवाटावर घेतलं. गाई काही सोडून दिल्या नव्हत्या. म्हटलं पहिलं तर गाईंच्या पिण्याचं पाणी ते भरून घ्यावं आणि परतच कुटीला लागावं. पाणी ते भरून घेतलं. घास हा 2 टायमाची वैरण आणून ठेवलेली होती. 2 टायमिंगला हे टाकला की काही टेन्शन नाही. आणि इकडं मग कुटीला मी सुरुवातच केलेली होती. आता म्हटलं एकदा कुटी करून घ्यावी आणि परतच गाई सोडून घ्याव्यात. लाईटीचा आठवडाच होता बघा. पहाटे 5ला येत होती आणि 12ला जात होती. त्यामुळं म्हटलं आधी गाई सोडून घेण्यापूर्वी कुटी करून घ्यावी, परत काय गाई सोडता येतील. त्यांना थोडंच 5 मिनटं थांबलं तरी चालतं. इकडं कुटीला सुरुवात केली. आज कामावरचे मामा काय आलेले नव्हते, त्याच्यामुळं मग सगळा लोड हा आमच्यावरच येऊन पडलेला होता. यांना पण खावा द्यायला जायचं होतं. मला म्हणले पहिली तू कुटी करून घे आणि परत मी गाई ही सोडून देतो. चला म्हटलं आपली आपली कुटी करायला लागावं. मामा नसले की अशी काय आमच्या कामाची घाई होऊन जाते, काय विचारूच नका. आणि अचानक नाही म्हटल्यावर तर काय माणसाचं म्हणजे पूर्वनियोजन तरी करतं माणूस ना, पहिलेच जर नाही म्हणले तर. परंतु अचानकच नाही म्हटल्यावर अशी पळापळी होते. आणि गोट्यावरही भरपूर सारे कामं असतात, जे की आपण घास लावलेला आहे. आपण जास्त तर वाळलेल्या वैरणीचा उपयोग नाही करत, कारण वैरण ही खूप सारी महाग झालेली. त्यामुळं हिरवा चारा भरपूर असा आपण केलेला आहे. 2-3 एकर घास केलेला आहे आणि त्याला ना आपण ठिबकद्वारे पाणी देतो. त्याच्यामुळं जरा घास खूप चांगला आहे, उन्हाळाभर टिकेन. आता उन्हाळ्यातच बघूया, पाणी कमी जास्त पडलं तर काही सांगता येत नाही, कारण आपली पेरूची बाग 2-3 एकर आहे, तिकडेही पाणी लागतं. आणि 2 एकर तर पेरूला म्हणजे पेरू आपण फळ धरलेलं आहे पेरूच्या झाडांना, त्याच्यामुळं इकडं जर कमी पडण्याची थोडी शक्यता आहे. परंतु झालं आता इकडून तिकडून लगेच गडगडाटी पाऊस यायला सुरुवातच होते. मेच्या टायमिंगला कुठेही करून घेतली आणि आपल्या छोट्या पेरूच्या बागेतनं फुलं, कळ्या, शेंडा मारायचं काम चालू होतं. आता ह्याचं शेंडा मारून घेतला का झाडाला फुटवे भरपूर असे फुटतात आणि कळ्याने तर अगदी झाडं गजबजून गेलेले आहेत. इकडं बघू शकता तुम्ही, इतका म्हणजे शेंडा मारायला आहे ना, बरेच दिवस झाले, 1-2-2.5 महिने झालं ह्याचा शेंडा मारलेला नाही ना, फुलं कळ्या तोडल्या नाहीत. अगदी एका झाडाला 25-25 कळ्या आणि पेरू निघत होते. पेरू तर एक लिंबा एवढा झालता. एका झाडाला साधारण 5-6 पेरू असते ना, अशी प्रत्येक झाडाला 5-6 पेरू होते. आत्ताच हे आपल्याला फळ धरायचं नसल्यामुळं का आधी तोडून घ्यायचं काम चालू आहे. शेंडा मारताना अगदी लक्ष देऊन शेंडा मारावा लागतो. जो का उंच शेंडा असतो, म्हणजे की लांब का शेंडा असतो ना, त्याचं जरा जास्त 2-3 पानं तोडायची असतात आणि एकदम छोटे छोटे फुटवेत अशाच टाईपचे बघा. ह्याच्यानं एकदम किंचित असे मधले थोडंसं शेंडा मारायचा असतो आणि हे झाडं शेंडा मारलेले एकदम छान फुटवे फुटतात आणि
प्रत्येक डोळ्यातनं एक फांदी नवीन येते. त्याच्यामुळं काय मदत होते, आपला झाड एकदम डेरेदार होतं आणि खूप छान मदत होते. परत जास्त फुलं कळ्या पेरूला जोपर्यंत आपल्याला फळ धरायचं नसतं, छाटणी करायची असते ना, तोपर्यंत असंच फुलं कळ्या आणि शेंडा मारून घ्यायचा असतो. ऊन झालेलं होतं, आता चला म्हटलं जेवण करायला बसावं. तर पोरांचं चालू होतं बघा शेणखत टाकायला. आपण ना ह्या पेरूच्या बागेला शेणखत टाकलेलं आहे. 11 टेलर शेणखत हे तळावर आणून टाकलेलं आहे आणि गाडीवर असे ठिके भरतात आणि गाडा ओढत ओढत ना असं आपल्या पेरूच्या वावरात आणून प्रत्येक झाडाला एक पाटी शेणखत टाकतो. आता प्रत्येक झाडाच्या बुडाला काही शेणखत टाकायचं नाही, असं साईडला थोडं टाकायचं, म्हणजे दोन्ही झाडाच्या मध्ये एक पाटी असं आम्ही शेणखत टाकलेलं आहे. आणि शेणखताशिवाय खरंच काहीही उपयोग नाही. जास्त तर न रासायनिक खतं वापरण्यापेक्षा शेणखत एकदम भारी, शेतीसाठी पण उपयुक्त आणि जे काय आपलं पीक आहे ना खूप जबरदस्त येतं. आणि चला म्हटलं पाणी आणावं स्वच्छ विहिरीचं, गारगार पाणी, कारण पाणीच नव्हतं प्यायला. आणि इकडं मग जाता जाता चला म्हटलं भुईमूग तर बघावा आपला कसा काय निब्बर शेंगा झाल्यात. पण ह्या वर्षी ना भुईमुगाला काहीही माल नाही आहे, हा तोही किडका आहे. 1-2 शेंगा तर खूप खराब निघल्या, एक वेल तर पूर्णच खराब निघला. ह्या वर्षीनं काय भुईमूग होणार नाही शेंगा असं तर मला वाटायला लागले, कारण गेल्या वर्षी 8 म्हणजे की 10 किलो भुईमूग डबला होता, तर आम्हाला 10 कट्टे शेंगा झालेल्या होत्या. म्हणजे की मोठे 9 कट्टे झालेले होते. म्हणजे की आमचा सुब्राज जो असतो ना आमच्या गाईंचं पशुखाद्याचं, ते ठीक आहे, सुब्राजचे 9 कट्टे शेंगा झालेल्या होत्या. ह्या वर्षी वाटत नाही एवढे शेंगा होत्या, कारण ह्या वर्षीनं शेंगाच खूप खराब निघल्यात. आपलं घर खर्च भागतो, म्हणजे की 1 किलोला 1 कट्टा असं धरलं ना साधारण, तर तेवढ्या शेंगा झाल्या होत्या. पण ह्या वर्षी वाटत नाही एवढ्या शेंगा होतील. मग चला म्हटलं स्वच्छ पाणी आणावं. विहिरीवर आले, लाईट गेलेली असल्यामुळं का पाणी शेंदूनच घ्यावं लागलं. पाणी शेंदून जेवणे वगैरे केले आणि संध्याकाळी आपला संतसंग असतो त्याचीही तयारी केली. यांना फोन करून सांगितलं आहे, बार्शीला गेले होते फुलं हार आणा म्हणून. मंदिरात पिऊ पुढे आली होती, प्रतीक्षा आणि पिऊने छान अशी पायघडी करून घेतली. मी प्रतिमा आणून मांडली. मला ना घरीच थोडासा उशीर झाला होता, कारण खवा करायला चालू होता आणि थोडंसं घरचं पण पाहावं लागतं. तरीही पटकन आवरलं आणि मंदिरात येऊन पोचले. तोपर्यंत मावशींनीनं हे समया आणल्यात, त्यांनी समया घेतलेल्या आहेत ह्या आपल्या गुरुमाऊलींसाठी. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुमच्याही सेवा केंद्रात अशी सेवा तुम्हीही करत जावा. आपल्या गुरुमाऊलींची प्रतिमा तुम्हीही घेऊन जात जावा. सर्वांना जय सियाराम. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.